करणार. फिल्डिंग घेतले, प्रत्येक जण फिल्डिंग घेतो. मला तर वाटतं आपल्या फलंदाजीवर जास्त भरोसा, चेस करण्यावर भरोसा असतो. फिल्डिंग घेत असताना तुम्ही खेळपट्टीचा विचार करता की फक्त घ्यायची सेकंड नंबरला चेस करायला मजा येते, ते याचाच विचार करत असताय? नाही, आता दोन्ही साईडने चान्स आहे म्हणून त्याला आम्ही कमीत कमी 45 ते 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि आता दोन्ही साईडने बॉल जाणार आहे, कुठे पण जाणार बॉल, कारण हवाचा वेग नाही. एक सामना पराभव तुमच्या बाजूला आलाय. हा महत्त्वपूर्ण सामना आहे. पहिल्या सत्रामध्ये खेळत असताना आजच्या दिवशी पहिला सामना कसं वाटते तुला आणि या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजनामध्ये बॉल कमीच आहे राजाभाई यांचं. या एरियात एक नंबर आयोजन हा राजाभाई यांचाच असतो. नक्कीच धन्यवाद तुझं. तुमच्या संघाला शुभेच्छा असतील. पराजित झाल्यात आपण, टॉस हरलात, परंतु सामना मात्र तुम्हाला जिंकायचा असेलच. आणि वादळ शाबाज जसं नाव आहे आपल्या या विभागामध्ये, आपल्या परिसरामध्ये, ती वादळी खेळी आम्हाला आजच्या दिवशी पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल का? आज बहुतेक आम्हाला 4 ओव्हरला 60 रन मारणं आहे आणि आज वादळी खेळ होणार, यात काही तथ्य नाही. नक्कीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. कल्पेश तुला सुद्धा शुभेच्छा. तर हा टॉस बॉक्समधून पुढील सामना आपल्यासमोर येणार आहे वादळ क्लब शहाबाज आणि त्यांच्या विपक्षामध्ये भागीरथी 11 मेडेखार. नाणेफेकीचा कौल झाला तो भागीरथी 11 मेडेखार या संघाच्या बाजूने लागला. त्यांनी सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आपल्याला मैदानाच्या आतमध्ये 11 खेळाडू क्षेत्ररक्षण करत असताना दिसणार आहेत. फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल वादळ क्लब शहाबाज.